आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नसरापुरातून। नसरापुरातील अत्याचार आणि हत्या प्रकरणी चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आज कोर्टामध्ये निकाल लागणार आहे। आरोपी भीमराव कांबळेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। 16 दिवसांमध्ये दाखल केलेले 1200 पानी दोषारोपपत्रांवर पासून सुनावणी होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका आता कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी कोर्टामध्ये आज निकाल लागणार असल्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत आहे। प्रीतम, आपण बघतोय की सध्या या नसरापूर हत्या प्रकरणाला मी जर चुकत नसेल तर 2 महिने आता उलटलेले आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयामध्ये आता आज सुनावणी होते। आज अंतिम निकाल आहे। आज काय शिक्षा होऊ शकते आणि एकंदरीतच युक्तिवादामध्ये काय नेमकं घडू शकतं कोर्टामध्ये, काय माहिती आहे? खरं तर गेल्या शनिवारी ते न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला आणि आज त्याचा निकाल सकाळी 11:30च्या सुमारास लागण्याची शक्यता आहे। तर आरोपी नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा होणारच असं एकदा वकिलांशी बोलण्यामध्ये आलं आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईलच हे आता थोड्या वेळात स्पष्ट होईल। 1 मेला ही घटना घडली, त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आतच सर्व दबाव राज्यभरातून येत होता, सगळ्या संतप्त लाट येत होता आणि पोलिसांनी 1200 पानांचं आहे ते दोषारोपपत्र दाखल केलं आणि 21 मे पासून त्याची रोज इन कॅमेरा जी आहे ती सुनावणी प्रत्यक्षामध्ये झाली। सुनावणी दरम्यान अनेक जणांच्या साक्षी नोंद करण्यात आल्या, त्याच्यातून 50हून अधिक जण होते। त्याच्यामध्ये जे विसेरा ज्यांनी केलं म्हणजे शवविच्छेदन केलं, त्यानंतर पोलीस, पंच, साक्षीदार, आई वडील आणि कांबळेंचा जो आरोपी त्याच्या बाजूचे सगळे या सगळ्यांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या। सगळ्यात जो रिक्रिएशन सीन करण्यात आला त्यातून अनेक बाबी त्या बाबींचा सगळा खुलासा करण्यात आला आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला। आज सकाळी 11:30च्या सुमारामध्ये हा सगळा निकाल लागण्याची शक्यता आहे आणि आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षाच होणार हे अंतिम सत्य आहे। पण प्रीतम, आपण एकंदरीतच बघतो की 1200 पानांचं दोषारोप पत्र हे दाखल करण्यात आले। सुमारे आता कधी ह्या सुनावणीला सुरुवात होऊ शकते आणि वकिलांनी युक्तिवाद सादर केल्यानंतर काय निकाल येऊ शकतो जसं तू आता सांगितलंस। मात्र एक गोष्ट प्रामुख्याने अजून आपल्याला महत्त्वाची मानावी लागेल, ती म्हणजे अशी की या प्रकरणामध्ये अनेक खुलासे करण्यात आलेले होते। याच्या आधी सुद्धा त्याला शिक्षा देण्यात आलेली होती, मात्र तो नंतर बाहेर सुद्धा आला होता। अशा पद्धतीची शिक्षा पुन्हा एकदा त्याला होऊ शकते की फाशीची शिक्षा होऊ शकते? नाही, पाठीमागचा जर ट्रॅक रेकॉर्ड सगळं बघता त्यांनी 2-3 वेळा लैंगिक अत्याचारामध्ये भीमराव कांबळेवरती हे आरोप करण्यात आले आणि सिद्ध करून त्यांनी शिक्षा देखील भोगली होती। मात्र यावेळेस त्यांनी 3 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून खून केला आणि खून केल्यानंतर हा खटला कोर्टामध्ये जलद गतीने चालवण्यात आला आणि त्याचा निकाल आज 55 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे महाराष्ट्रातील हा पहिला जलद गतीने चाललेला खटला असं म्हणता येईल। भीमराव कांबळेंचं इंटेन्शन हे क्लिअर होतं, त्यांनी त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला। कारण ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला त्या ठिकाणी काही हत्यार म्हणजे अर्थात दगड किंवा काही टोकदार वस्तू देखील सापडल्या, शेवरेवडीचं आमिष दाखवलं आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। त्याच्यामुळे त्यांनी ही घटना जी आहे ती जाणून बुजून केली। तो लिंग पिसाट देखील म्हणता तरी वावगं ठरणार नाही, कारण घटनाच इतकी घृणास्पद घडली आणि या घटनेचा संपूर्ण निषेध राज्यभरातून देशभरातून आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षदर्शी अनेक ठिकाणावरती पाहायला मिळाला। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात देखील याचे तीव्र पडसाद उमटले आणि आज त्याचा निकाल होतोय, त्याच्यामुळे त्याला फाशीची शिक्षाच होईल हे त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही। नक्कीच, धन्यवाद प्रीतम तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण बघतोय की 1 मे रोजी 3 वर्षीय चिमुकलीचं अपहरण झालं होतं आणि त्यानंतर तिच्यावरती अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर या आरोपीनं तिची निर्घृणपणे हत्या केली। पुढची बातमी पाहूयात। लोकलमधील हत्या प्रकरणी आरोपीचे धक्कादायक खुलासे आता समोर येतात। आरोपी रोशन सुवर्णाचं दिवसभर मद्यप्राशन करण्यात आलं होतं। मित्राकडून